हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण गणपती बाप्पाचे आवडीचे उकडीचे मोदक बनवणार आहोत. तर आता लवकरच गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहे, तर त्याच्यासाठी त्याच्या आवडीचा पदार्थ बनवायलाच पाहिजे. तर त्याच्यासाठी तर सगळ्यात आधी मी इथे जे आपण उकडीच्या मोदकामध्ये सारण भरला जातो ना, त्याची तयारी करून घेतली आहे. तर त्यासाठी आपल्याला अर्धा वाटी इतकं गूळ लागणार आहे आणि 1 वाटी इतकं आपल्याला खवलेलं नारळ पाहिजे. जे नारळ आहे, ओला नारळ आहे, त्याला मी किसून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला एक मोठा चमचाभर खाकस पाहिजे. खाकस किंवा त्याला खसखससुद्धा म्हणतात, पॉपी सीडसुद्धा म्हणतात. त्यासोबतच आपल्याला 2-3 हिरवी इलायची बारीक कुटून घ्यायची आहे, त्याचा पावडर पाहिजे. आता आपल्याला सगळ्यात आधी सारण बनवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी ते मी कढईमध्ये 2 चमचा इतकं तूप ॲड केलेलं आहे. तुपाला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला गूळ ॲड करायचा आहे. आता गुळाला पूर्ण आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. जोपर्यंत एकदम गूळ पूर्णपणे मेल्ट होत नाही तोपर्यंत गुळाला इथं कंटिन्युअसली चालवत राहायचं आहे आणि मेल्ट करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला इथं गूळ मेल्ट होत नसेल तर चमचाभर इथं पाणी ॲड करून घेऊ शकता. तर बघा इथे गूळ आपला पूर्ण मेल्ट झालेला आहे. आता या स्टेजवर ना यामध्ये आपल्याला खाकस ॲड करायची आहे. तर हवं तर तुम्ही सेपरेट खाकस भाजूनसुद्धा घेऊ शकता, पण मी इथं भाजलेली नाही आहे, डायरेक्ट इथे गुळामध्ये ॲड करून घेतली आहे. 1 मिनटापर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपलं किसून घेतलेलं नारळ ॲड करायचं आहे. तर ॲड केल्यानंतर परत आपल्याला 2-3 मिनटापर्यंत याला शिजवून घ्यायचं. खूप जास्त वेळ शिजवत बसायचं नाही, फक्त 2-3 मिनटापर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे. आता मी याला कंटिन्युअसली मिक्स करत राहणार आहे, म्हणजे बुडाला लागणार नाही, कारण आपण यामध्ये गूळ ॲड केला आहे आणि पाणी ॲड केलेलं नाही आहे, म्हणून पटकन बुडाला लागतो. तर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी इलायची पावडर ॲड करून घेतली आहे, 1/2 टीस्पून इतकी. आणि आता परत आपल्याला 1-2 मिनटापर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे आणि आपला सारण इथे परफेक्ट असा शिजून तयार झालेला आहे. यापेक्षा जास्तसुद्धा शिजवायचं नाही, नाहीतर जास्त कडक होईल सारण. खूप छान इथं सारण तयार झालं आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. सारण जर व्यवस्थित थंड झाला की आपल्याला ज्यावेळेला आपण मोदकामध्ये भरतो ना त्यावेळेला सोपं जातो. त्यासाठी आपल्याला सारण आधीच बनवून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे. सारण बनवून तयार आहे. लगेच आपण इथे मोदकासाठी पीठ लावून घेऊया. त्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर आपल्याला इथं मोजून घ्यायचं आहे, अंदाजे घ्यायचं नाही आहे, नाहीतर आपली उकड बरोबर होणार नाही. त्यासाठी इथे मी 1 वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. ज्या वाटीने तांदळाचं पीठ मोजून घेतलं आहे ना त्याच वाटीने आपल्याला पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे. तर त्याच वाटीने मी इथे पाणी मोजून घेतलेलं आहे. बघा, पाव वाटी इतकं पाणी इथे कमी आहे, तर आपल्याला यामध्ये पाव वाटी दूध ॲड करायचं आहे. तर मी दूधसुद्धा इथे ॲड करून दाखवणार आहे. तर बघा, मी ते अर्धं दूध इथे ॲड केलेलं आहे आणि अर्धा दूध मी गरम करून नंतर ॲड करणार आहे. हवं तर तुम्ही एकाच वेळेला पूर्ण दूध आणि पाणी एकत्र ॲड करून घेऊ शकता, पण मी थोडंसं वरून ॲड करणार आहे. तर बघा, आपली इथे वाटी पूर्ण भरलेली नाही आहे. जेवढी वाटी खाली आहे, म्हणजे पावातलं अर्धा पाव मी ॲड केलेलं आहे आणि अर्धा पाव नंतर ॲड करून घेणार आहे. तर जेवढं तुम्हाला खाली दिसतंय ना ते सुद्धा दूध आपल्याला ॲड करायचं आहे. म्हणजे परफेक्ट 1 वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि 1 वाटी आपल्याला पाणी आणि दूध मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, इथे सारण आपला व्यवस्थित इथे थंड झालेला आहे. लगेच आपण इकडे उकड तयार करून घेऊया. त्याच्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 2 चमचा इतकं तूप ॲड केलेलं आहे आणि बघा त्यामध्ये आपल्याला दूध आणि पाण्याचा जो आपण मिश्रण बनवलेला आहे ना तो त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. दूध आणि पाण्याला व्यवस्थित बॉईल करून घ्यायचं आहे, उकळी आणायची आहे. त्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि जोपर्यंत आपल्या पाण्याला उकळी येत नाही तोपर्यंत उकळून घ्यायचं आहे. तर पाण्याला इथं उकळी आलेली आहे. या स्टेजवर यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कंटिन्युअसली चम्मचनेच मिक्स करून घ्या, म्हणजे व्यवस्थित मिक्स होते. खूप लोक इथे बेलण्याचा वगैरे वापर करतात, पण मला तर असं वाटते की बेलण्यापेक्षा चम्मचने व्यवस्थित मिक्स होते. तर इथे मी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर जो थोडासा दूध वाटीमध्ये कमी ॲड केलं होतं ना तो दूधसुद्धा इथे मी ॲड केलेला आहे. पूर्ण आपल्याला 1 वाटी इतकं पाणी म्हणा किंवा दूध आणि पाणी दोन्ही मिक्स, फक्त 1 वाटी मोजून घ्यायचं आहे. 1 वाटी तांदळाची पिठी आणि 1 वाटी इतकं पाणी. आता झाकण लावलेलं आहे, गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि 15 ते 20 मिनटासाठी याला स्टीम द्यायची आहे. तर बघा, इथे 15 मिनटं झाले होते. खूप छान इथे उकड बसलेली आहे आपल्या तांदळाच्या पिठाला. आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तरी ते मी एका ताटामध्ये पूर्ण आपला उकड काढून घेतली आहे. आता काय करायचं, आपल्याला एक वाटी घ्यायची किंवा एक ग्लास घ्यायचा आहे आणि त्याच्याने आपली जे उकड आहे गरम गरम असतानाच मळून घ्यायचं आहे. थंड होऊ द्यायचं नाही, थंड झाले की व्यवस्थित आपल्याला मळता येत नाही.
म्हणून गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर आधी तर मी वाटीने व्यवस्थित त्याला प्रेस करून मिक्स करून घेत आहे, त्यानंतर हाताने मिक्स करून घेणार आहे. तर कोमट असतानाच आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं, एकदम थंडगार करायची नाही. बघा इथे वाफ निघत आहे, म्हणजेच अजून आपली उकड थोडीशी गरमच आहे. या स्टेजवर आपल्याला हाताने मळून घ्यायचं आहे. तरी ते तुम्हाला थोडंसं पाणी कमी वाटत असेल ना, तर काय करायचं, उकड असते ना आपली, तर त्याच्यासाठी ना थंड पाणी वापरायचं नाही, मग ते व्यवस्थित होत नाही. थोडंसं पाणी, कोमट पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं, हाताला तो पाणी लावत जायचं आणि ही उकड आपल्याला मळून घ्यायची आहे. तर अशी मळायची तर आपल्याला उकड की एकदम सॉफ्ट असा लोण्यासारखा गोळा तयार झाला पाहिजे. ज्यावेळेला आपण मोदक बनवायला घेतो ना, त्यावेळेस क्रॅक जाणार नाही, अशाच प्रकारे आपल्याला इथं पीठ लावून घ्यायचं आहे. तर बघा इथं मी 15 मिनटापर्यंत त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि आता तुम्हाला एक गोळा बनवून दाखवते कसा गोळा बनतो. बघा अजिबात यामध्ये क्रॅक गेलेले नाही आहे, तेवढा सुंदर इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे. अजून 1-2 मिनटापर्यंत मळून घेते व्यवस्थित. तर मळून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं आपल्याला तूप ॲड करायचं आहे. तूप ॲड करून आपल्याला परत 2-3 मिनटापर्यंत याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जोपर्यंत आपण पिठाला व्यवस्थित मळत नाही ना, तोपर्यंत आपले मोदकसुद्धा छान बनत नाही, त्याच्या कळ्या सुंदर निघत नाही. त्यासाठी पीठच आपल्याला छान लावून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे. तर आता मी तुम्हाला एक पेढा बनवून दाखवते. किती सुंदर असा पेढा इथे बनवून तयार झाला आहे. अजिबात यामध्ये क्रॅक गेलेले नाही आहे, स्मूथ असा एकदम सॉफ्ट जसा आपला पेढा आणतो ना, तसाच पेढ्यासारखा इथे पेढा बनवून तयार झालेला आहे. बघा अशाच प्रकारे आपल्याला इथं पीठ मळून घ्यायचं आहे. तरी ते मी पीठ मळून घेतलेलं आहे. तुम्हाला एक मोदकसुद्धा बनवून दाखवते. आपलं सारण तयार झालं आहे, पीठसुद्धा मळून झालेलं आहे. लगेच आपण मोदक कसं बनवायचं ते सुद्धा बघून घेऊया. तरी ते मी हाताने बनवून दाखवणार आहे. जर तुमच्याकडे साचा असेल तर तुम्ही साच्यामध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता, पण आपण साचा न वापरता हाताने मोदकाच्या कळ्या कशा करायच्या ते बघूया. तर एक छोटीशी इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे, त्यावर असं सारण ठेवायचं आहे आणि दोन्ही हाताच्या मध्ये अशा प्रकारे एक चिमटा धरायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला इथं कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. ते इथे मी सगळीकडे व्यवस्थित अशाच कळ्या करून घेणार आहे. तर बघा इथे मी पूर्ण कळ्या अशाच प्रकारे करून घेतलेल्या आहे, एक एक करून. मोदकाच्या कड्या करणं खूप सोपे आहे, खूप काही जास्त अवघड कठीण काम नाही आहे. फक्त आपला पीठ व्यवस्थित जमला पाहिजे. पीठ जर छान जमला की आपल्या कळ्यासुद्धा खूप छान पडतात आणि मोदकसुद्धा खूप सुंदर बनतात. तर बघा मी पूर्ण व्हिडिओ, एक मोदकचा पूर्ण तुम्हाला व्हिडिओ कळावं म्हणून मी पूर्ण दाखवलेला आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला इथं सगळ्या कळ्या करून घ्यायच्या आहेत. जर थोडंसं पीठ चिपकत असेल तर थोडंसं पिठाचा हात घ्यायचं आणि अशा प्रकारे आपल्याला इथं कळ्या करून घ्यायच्या आहेत. तर आता आपल्याला एका साईडनं सगळ्या कड्यांना एका साईडनं आपल्याला चिपकून घ्यायचे, चिपकून घ्या किंवा एका साईडनं हातानेच व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे प्रेस करून आणि राऊंड राऊंड शेपमध्ये करत आणायचं आहे. एकत्र पूर्ण पीठ जवळ आणायचं आहे आणि जो एक्स्ट्राचा पीठ आहे ना, तो यावरच आपल्याला काढून घ्यायचा आहे. बघा इथं एक्स्ट्राचा जो पूर्ण पीठ होता ना, तो मी काढून घेतलेला आहे. खालच्या बाजूनी थोडंसं त्याला प्रेस द्यायचं आहे अशा प्रकारे आणि असे सुंदर पाकळ्यावाला मोदक आपल्याला इथं बनवून घ्यायचं आहे. तरी ते मी असे सगळे मोदक बनवून घेणार आहे. अजून एक मोदक मी तुम्हाला करून दाखवते, म्हणजे तुम्हाला अजून कळेल व्यवस्थित. तर अशाच प्रकारे एक पोळी लाटून घ्यायची, त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला कळ्या तयार करून घ्यायच्या आहे आणि एका साईडने आपल्याला त्याला अशा प्रकारे दाबत घेऊन चालायचं आहे, म्हणजे आपल्या कळ्या सुंदर दिसतील आणि दिसायलासुद्धा मोदक छान दिसेल. तर एक्स्ट्राचा जो आपला हा पोर्शन आहे ना, जो पीठ आहे तो काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि थोडंसं आपल्याला वर इथं दाबून घ्यायचं आहे. बघा तर आपला इथं हा सुद्धा मोदक बनवून तयार झालेला आहे. असेच मी एक एक करून सगळे मोदक इथं बनवून घेतलेला आहे. तर तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा की माझे मोदक जमत आहे की नाही. मला माहिती आहे मला तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगता येत नाही आहे, पण मी प्रयत्न करत आहे हळूहळू की पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन करून सांगता येईल, मला व्यवस्थित तुम्हाला कळेल अशा पद्धतीने समजावता येईल. तर बघा इथे मी पूर्ण मोदक एक एक करून बनवून घेतलेला आहे. तर मोदक आपले जमलेत की नाही ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर आता आपल्याला याला स्टीम द्यायचं आहे. त्याआधी आपल्यावर जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर लावा, नसेल तर स्किप करा. तर यावर आपल्याला थोडेसे केसरचे धागे लावून घ्यायचे. बघा तर एक एक करून सगळे धागे इथे मी सगळ्या मोदकवर लावून घेतलेला आहे
आणि आता आपल्या मोदकाला स्टीम द्यायची आहे. तर माझ्याकडे स्टीमर वगैरे काही नाही आहे. मी एक कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 ग्लास इतकं पाणी ॲड करायचं आहे. त्याच्यामध्ये डब्बा उलटं ठेवलेला आहे. माझ्याकडे डब्बा आहे. जर तुमच्याकडे स्टँड असेल एखादी स्टीलचा तर स्टँड ठेवा. आणि त्याच्यावर मी चाळणी ठेवलेली आहे. चाळणीच्या खाली मी बुडाला केळीचं पान ठेवलं आहे. त्याच्यावर आपले मोदक ठेवले आणि 20 मिनटासाठी ह्याला स्टीम दिला आहे. आणि 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपले मस्त सुंदर असे गणपती बाप्पाचे आवडीचे उकडीचे मोदक इथे बनवून तयार झाले होते. आता मी तुम्हाला एक काढूनसुद्धा दाखवते. तर मी काढून घेतलेला आहे बघा. काढून घेतल्यानंतर ना हा मोदक जेव्हा गरम असतो त्याच वेळेला आपल्याला यावर तुपाची धार सोडायची आहे. म्हणजे गरम गरम असताना तूप टाकलं की खूप छान दिसतात, छान चकाकी येते आणि खायलासुद्धा अप्रतिम लागतात. तर वरून मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे बघा. थोडं थोडं करून सगळ्या मोदकवर आपल्याला इथं तूप लावून घ्यायचं आहे. आणि आता तूप लावून घेतलेलं आहे तर तुम्हाला मी इथे एक मोदक फोडूनसुद्धा दाखवणार आहे. तुम्ही कळ्या बघा. मी व्यवस्थित इथे कळ्या काढण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे. तर बघा इथे मी फोडून दाखवलं आहे. त्यावरून थोडंसं तूप टाकायचं आणि आता खायला द्यायचं आपल्या गणपती बाप्पाला. तर बघा कशी वाटते तुम्हाला ही मोदकाची रेसिपी. उकडीचे मोदक माझे जमले की नाही आणि तुम्ही कसे बनवता, माझी रेसिपी बरोबर आहे की नाही ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि माझ्या ह्या अशा घरगुतीच रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही यावर्षी तुमच्या गणपती बाप्पासाठी कोणते मोदक बनवणार आहेत ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.